दुसऱ्याच्या घरात गेल्यावर कुणी बदलायचं असतं? तुमच्या मुलीनी का त्या घराने? तुम्हाला मान्य आहे? मग सांगा मुलींना. सुरुवातीच्या काळात आपल्याला बदलावंच लागतं. हळूहळू त्या घरात रमायचं, रुजायचं, ती माणसं आपली करायची, म्हणजे ते घर तुमच्यासाठी बदलतं. लगेच बदलेल का? परवा एका सासूने सुनेला सांगितलं की बाई वांग्याची भाजी कर. सासूने तुला सांगितलं तू नवीन आहेस ना त्या घरात, मग विचार ना सासूला कशी करू. सासूला नाही विचारणार, 500 किलोमीटरवर राहणाऱ्या मम्माला विचारणार, मम्मा वांग्याची भाजी कशी करू. ती मम्मा लगेच सुरू, 4 वांगी घे, त्याचे 4 तुकडे कर, खोबरं घाल. सासू सांगते बरं का, आमच्याकडे खोबरं घातलेली भाजी कुणालाही आवडत नाही, आम्ही शेंगदाण्याचं कूट घालतो. माझी मम्मा खोबरेच घालते. तुझ्या मम्माच्या कोकणात नारळ स्वस्त मिळतात, आमच्याकडे मिळत नाहीत. समजवून घे ना. खरं तिघींनी समजवून घ्यायला पाहिजे, बरोबर ना. सासूनी म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवस कर खोबऱ्याची, आवडते का बघूया, नाही आवडली तर पुढच्या वेळेला शेंगदाण्याची कर बरं का. सुनेनी म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवस करते शेंगदाण्याची, पण परत कधीतरी करू ना मी खोबऱ्याची. आणि सुनेच्या आईनी म्हणायला पाहिजे होतं सासू घरात असताना तू मला फोन का केलास, तू सासूला का नाही विचारलंस वांग्याची भाजी कशी करायची. भांडण झालं असतं, विषय संपला होता. मग परवा एका सासूने सुनेला सांगितलं, तिन्ही सांगितले देवाजवळ दिवा लाव. सून उठली, हातात बांगडी नाही. सासू एवढंच म्हणाली बांगडी घाल आणि दिवा लाव. माझ्या मम्माने मला इंग्रजी शाळेत घातलंय, मी कधी बांगडी घातलीच नाही, दिला नंदादीप ठेवून. त्याच्यापेक्षा बांगडी घातली असती, दिवा लावला असता, बांगडी परत काढून ठेवली असती, विषय मिटला होता, भांडण झालं असतं. एका बांगडीवरनं भांडण. तो नंदादीप बाजूला ठेवून दिला, लगेच जाऊन झोपून टाकलं. आईला मिस कॉल, आई 10 मिनिटात हजर. 12 माणसं घेऊन कायदा. हा कायदा आहे तितकं डोकेदुखी झालाय ना, असं नाही चालणार. एका बांगडीसाठी तुम्ही कायद्याला बोलवताय समोर. आणि सगळ्यांना हात जोडून विनंती, मुलांना इंग्रजी आलं पाहिजे, काळाची गरज आहे, याची अक्कल मला मी वकील आहे. पण आज आपण संस्कृत भाषा संपवली आहे, मराठी संपवण्याच्या मार्गावर आहोत. आणि इंग्रजीचा इतका बहु केलाय, इतका बहु केलाय की आज आपल्या मुलांना आपण इंग्रजी शाळेत घालतोय. पण सगळ्यांना हात जोडून विनंती, मुलांना इंग्रजी शिकवा, पण त्यांना इंग्रज करू नका. भाषा येऊ दे, माणसं आपलीच राहिली पाहिजे. उद्यापासून म्हणू नका की शिकलेल्या आयांनो ॲपल खातो का, ॲपल खातो का. काय सफरचंद म्हटलं म्हणून काही बिघडत नाही. ॲपल म्हटलं तुझं पोरगं कलेक्टर होणार आहे का लगेच ॲपल खातो का. परवा एका खेड्यात गेले, त्या बाई मला विचारतात राईस वाढू का, राईस वाढू का. म्हटलं बाई राईस वाढा, पण पिठल्याला काय म्हणतात ते पहिल्यांदा सांगा. राईस वाढू नसते, बाऊ करू नका. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य आणि सुराज्य याच्यावर प्रेम करणारी पिढी आता निर्माण करावीच लागणार आहे.